नमस्कार, माझे नाव कोमल अशोक चौधरी। मी हवी पाटील विद्यालय चिंचघर या शाळेत शिकत आहे। मी आता 10वी या वर्गात आहे। लर्निंग स्पेस फाउंडेशन मार्फत राबवल्या जाणाऱ्या स्टेप फॉर गर्ल्स हा उपक्रम आमच्या शाळेत राबवला जात होता। गेले 3 वर्षापासून मला या संस्थेमार्फत खूप गोष्टींची मदत मिळाली। दर 3 महिन्यात आमचे हेल्थ कॅम्प होतात। आता मागच्या ऑक्टोबर महिन्यात आमचा हेल्थ कॅम्प झाला, तेव्हा माझं HB चेक केलं। HB माझं आधी 9.5 होतं। माझं HB कमी असल्यामुळे मला मॅडमने आणि त्यांच्या टीमने प्रोव्हाइड केलेल्या न्यूट्रिशनचा फायदा झाला। त्यांनी मला नाचणीचे लाडू, शेंगदाणे, HB वाढण्याची गोळ्या अशा विविध गोष्टींची मदत केली आणि हे सगळं खाऊन माझं HB, वजन, उंची या सगळ्यात वाढ झाली। आता फेब्रुवारी महिन्यात आमचं जेव्हा हेल्थ कॅम्प पुन्हा झालं, त्यामध्ये माझं HB चेक केलं आणि माझ्या HBमध्ये वाढ झाली। HBमध्ये माझं आता HB चेक केल्यावर 12.2 HB होतं। या सगळ्यामुळे माझं वजन, उंची, HBमध्ये तर वाढ झालीच, पण माझ्या शैक्षणिक साहित्यामध्ये सुद्धा मला खूप मदत झाली। या संस्थेमार्फत मला शैक्षणिक साहित्यामध्ये पेन, पेन्सिल अशा खूप गोष्टींची मदत झाली। नोट्स, गाईड्स यामधून मला आन्सर शॉर्ट करून ते उत्तम प्रकारे अशा माझ्या लक्षात राहतात। त्यामुळे मी एक्झाममध्ये चांगले पर्सेंटेजसुद्धा काढू शकते। या संस्थेने मला दर महिन्यात पॅड्स प्रोव्हाइड केले। ते खूप हायजेनिक असतात, त्यांचे काही बॅड इफेक्ट्स होत नाहीत। माझी अशी इच्छा आहे की मी आता 10वीची परीक्षा दिली आहे, तर मी पुढे जाऊन मला जे शिकता येईल ते मी शिकू शकते। या सुट्टीमध्ये तसं का मी कॅम्प्युटर शिकू शकते किंवा दुसरं काही मला शिकता येईल ते मी शिकू शकते। आणि माझी अशी इच्छा आहे की मी पुढे जाऊन माझा रिझल्ट लागला तर मी कॉलेजला ॲडमिशन घेईन। तर माझी सायन्स घेण्याची इच्छा आहे की मी सायन्स घेईन आणि माझी पुढे जॉब करण्याची अशी इच्छा आहे की मला MBBS डॉक्टर व्हायचं आहे। तर मला सांगतात का MBBS डॉक्टर होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो, खूप मेहनत करावी लागते, पण माझी इच्छा आहे तर मी ते करीन आणि करून दाखवेन।